नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या एका लॉंग व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहोत आम्ही गुढीपाडवा कसा साजरा केला व तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मी अगोदर दारात मस्त अशी रांगोळ काढून घेतली. आता मला तेवढी काही रांगोळ चांगली काढता येत नाही, परंतु काढली. मग त्यानंतर मस्त असा देवधाव्या स्वच्छ प्रकारे धुतला व त्यावरती लाल कोखाच्या रेघा ओढल्या. त्यानंतर मग पप्पांनी आणि आम्ही मस्त अशी गुढी सजवली आणि तिला वरी उभारण्यासाठी तयार केलं, मस्त अशी साडी लावून. मग पप्पांनी तिला वरी उभारलं. व तुमच्या इकडं गुढीच्या खाली घट मांडतात का नाही ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण आमच्या इकडं गुढी उभारल्यानंतर तिच्या शेजारी खाली घट उभारतात. त्यानंतर आईने इकडे निवदासाठी तयारीसुद्धा केली होती. आमच्या इकडं सकाळी गुढीसाठी निवद करतात लाडू आणि संध्याकाळच्या वेळेला करतात पुरणाच्या पोळ्या. मग तेच आम्ही निवद केला व मग आईनं निवद केल्याच्यानंतर मी आणि अंकुनी मस्त अशी पूजा केली व मस्त देवाची पूजा करून दर्शन घेतले आणि मस्त असे पांढऱ्या कलरची फुलं होती लई मोठी. मग त्यानेच आम्ही मस्त अशी गुढीजवळ सजावट केली. आता तेवढी काय छान नव्हती मांडली पूजा, पण आपली साधीच पण खूप मनोभावे आम्ही पूजा मांडली व गुढीपाडवा साजरा केला. आणि संध्याकाळच्या वेळेला गुढी उतरवतानाचा मी काही व्हिडिओ घेतलाच नाही, कारण आमच्या इकडं सकाळीच फार आभाळ आलेलं होतं आणि संध्याकाळी सर्वच लोकांच्या गुढ्या उतरवायच्या सुद्धा राहिल्या होत्या. तेव्हा सर्वांच्या गुढ्या साड्या सर्व भिजलं होतं, कारण खूप आभाळ वारं पाऊस असं सर्वच आलेलं होतं. तुमच्या इकडं होता की नाही पाऊस तेही मला कळवा. मग अशीच आम्ही मस्त अशी गुढीची पूजा केली व तुम्हाला आम्ही मांडलेली पूजा व वरती आमची गुढी कशी वाटली. आणि त्यानंतर मग आईने तिकडे संध्याकाळचा निवद बनवायला घेतला. मी देवपूजाही करून घेतली आणि मग आईने टाकली डाळ हरभऱ्याची मस्त असं पुरण करण्यासाठी. मग हरभऱ्याची डाळ टाकली व साखर शिजल्यानंतर साखर खालीच मिक्स केली, म्हणजे आपल्याला पुरण करायला सोपं जातं. आणि खालीच टाकून मस्त अशी सर्व साखर आणि डाळ मिक्स करून घेतली काढलेली. त्यानंतर मस्त आपलं छान असं पुरण रेडी आहे. मग सर्व देवांना निवद बनवले आणि शेतातसुद्धा निवद द्यायला भेटू आपण उद्या.